तुम्हाला मी झटपट अंड्याची चटणी करून दाखवणार आहे। तर हे पहा, मी अगोदरच तेल गरम केले आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 छोटे कांदे बारीक चिरून टाकले आहे आणि हे आता आपल्याला चांगले लाल करून घ्यायचे आहेत। हे पहा, आणि ह्याच्यामध्ये मी 3 अंडी घालणार आहे। 3 अंड्याची चटणी तुम्हाला करून दाखवते। आता हा कांदा आपला मोठाच गॅस ठेवला आहे, मोठ्या गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे। पहा हा कांदा, असा कांदा जर अर्धवट कच्चा असेल ना मग खाताना असा दाताखाली लागतो कच्चा, म्हणून ह्या चटणीसाठी कांदा जर छान परतूनच घ्यायचा आहे। एकसारखं हलवायचं त्याला आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतायचा आपल्याला। चांगला लाल झाला आहे। आता ह्याच्यात आपण एक टोमॅटो मी बारीक चिरलेला घालते, तो पण मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो तुम्हाला आवडत असेल टाका, पण टोमॅटो टाकला तर छान चव लागते त्याची। आज खूप बारीक चिरून घालायचा टोमॅटो आणि मोठ्या गॅसवरच परतत राहायचं एकसारखं, म्हणजे टोमॅटो आपल्या लवकर बारीक होईल। त्यात थोडंसं मीठ घालते म्हणजे टोमॅटो आपला मऊ पडेल। त्याला परतायचं एकसारखं। टोमॅटो आपला लाल झाला आहे, गॅस बारीक करते। आता त्यात टाकूया आपण एक अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। खूप छान लागते बरं का, तुम्ही अवश्य आलं लसूण पेस्ट टाका अंड्याच्या चटणीमध्ये, एकदम छान टेस्ट लागते। परतून घ्यायची आहे छान। थोडंसं त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे, अर्धा चमचा हळद, छोटा चमचा आहे म्हणून एक चमचा धणे पावडर। हलवायचं आहे आपल्याला हे पुन्हा। आता ह्याच्यामध्ये जाणार आहे लाल तिखट। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा, कोणाला कमी जास्त तिखट लागतं। मी 1 चमचा घालते तिखट। बारीक गॅस केला आहे, पुन्हा हलवायचं आहे छान। लाल तिखट टाकल्यामुळे अंड्याची चटणी एकदम छान होते चवीला। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकता। हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीरचं वाटण पण तुम्ही ह्याच्यात टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये मी अंडी फोडून घालणार आहे। आता हे 2 व्यक्तींसाठी मी ही चटणी करते। आता हे गॅस बारीक केला। आता हे आपल्याला एकसारखं असं हलवायचं, जास्त भुर्जी करायची आपल्याला छान। त्याच्यामुळे असं कोणाकोणाला खूप बारीक असं झालेलं आवडतं अंड्याची भुर्जी, कोणाकोणाला असे तुकडे तुकडे दिसायला लागतात, पण मी हे बारीक करणार आहे। ह्याला छान असं एकसारखं हलवायचं आहे। थोडंसं मीठ घालते कारण आपण थोडंच मीठ घातलेलं आहे त्याच्या अगोदर, चवीपुरतं मीठ। आणि ह्याला छान आता असं बारीकच गॅस करायचा आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। तोपर्यंत हे असं एकसारखं असं करायचं, म्हणजे काय होणार, बारीक होईल आपली भुर्जी। कांदा जास्त घातला ना मग कोणाकोणाला जास्त कांदा पण नाही आवडत अंड्याच्या भुर्जीमध्ये, कारण मग नुसताच कांदा लागतो ना त्याच्यामुळे। हे पहा, ह्याला मी असं एकसारखं हलवत राहिले, त्याच्यामुळे ते बारीक होते। आता मी ह्याच्यावर काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे, म्हणजे वाफेमध्ये ते शिजेल। 1-2 मिनटं आपण ह्याला झाकूया। हे पहा, आता ही आपली अंड्याची चटणी मस्त तयार झाली आहे, एकदम बारीक अशी भुर्जी। हे बघा, हे बघा, एकदम छान बारीक झालेली आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। हे पहा, आता ही अशी अंड्याची चटणी तयार झालेली आहे। आता ह्याच्यावर तुम्ही कोथिंबीर पण चिरून टाका, आता माझ्याकडे नाही म्हणून मी टाकलेली नाही आहे। आणि आलं लसूण पेस्ट अवश्य टाका, त्याच्यामुळे अंड्याला एकदम अप्रतिम चव येते। पहा, आता ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।